नाही 20-21ला निकाल लागणार आहे म्हणजे आता ती कोर्टाने निर्णय दिला आहे, पण मुळात हा सगळा घोटाळा जो काही निवडणूक आयोगाने केला आहे, निवडणूक आयोग हे म्हणजे हे कुठल्या पद्धतीने काम करते हे मला काही समजत नाही. 1 जुलै ही अंतिम डेट आहे तुमची त्यांनी मतदार यादीची. 1 जुलै नंतर जानेवारीपर्यंत म्हणजे जवळजवळ 8 महिने होतात. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 7 महिन्यांनी मतदान होणार आहे. आता ह्यामध्ये 18 वर्षाच्या वयोगटातील जी काही पोरं आली, जी ऑगस्टमध्ये 18ची झाली किंवा 19मध्ये सप्टेंबरमध्ये 18ची झाली, त्यांना मतदानाचा अधिकारच नाही. 18 वर्ष वय झालं की त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, हा त्याचा संविधानिक अधिकार आहे. ही कुठली पद्धत आहे? 1 जुलैला आम्ही मतदार याद्या बंद करून टाकल्या. अरे पण मग जे काही हजार काही माणसं असतील ना जी 18 वर्षाची झाली आहेत, जुलैमध्ये होतील, जुलै 25ला झाली, ऑगस्ट 25ला झाली, ऑक्टोबर 25ला झाली, सप्टेंबर 25ला, डिसेंबर 25ला झाली, जानेवारी 25ला होतील. शेवटच्या दिवसापर्यंत 18 वर्षाच्या वयाच्या मतदाराची नोंद झालीच पाहिजे संविधान म्हणतं, आणि ते निवडणूक आयोगाने ब्लॉक काढून ठेवलंय की नाही तुम्हाला मतदान करताच येणार नाही. पद्धतच चुकीची. बोलायला म्हणजे बोललं तर ऐकायलाच कोणी तयार नाही. कान बोळे घालून बसलं इलेक्शन कमिशन.